मी सर्व विनंती करतो सर्व महिलांना वाढीच्या कार्यकर्त्यांना वाढकाई बाजूला ते आपण लवकरच्या लवकर मंदिरात येण्याची कृपा करावी. मतदारसंघाचे लाडके आमदार शेखरजी निकम साहेब यांचं आपल्या मंदिरामध्ये आगमन झालेलं आहे. तरी तरुण उत्कर्ष मंडळ मुचरी गवळीवाडीच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. गाभाऱ्यात सरांची प्रतिमा सजली, स्वागतास खास आपल्या वाटेये सुमनांजली. स्वागत नसे हे फक्त आहे हा तर जिव्हाळा, आपल्या पदस्पर्शाने पावन झाला सोहळा. सरांच्या आगमनाने हर्ष झाले मन मंदिरात, करते प्रेम भावे आपल्या स्वागते दत्त मंदिरात. सरांच्या आगमनाने हर्षित झाला सारा गाव, धन्य धन्य होऊने करते हा स्वागताचा सोहळा, हा स्वागताचा सोहळा. हर्ष उत्साह आणि आनंदाने स्वागत सर्व मान्यवरांचे, सोहळ्याच्या शुभ समयी गीत गाते सुस्वागताचे सुस्वागताचे. धन्यवाद. नवनिर्वाचित पुन्हा एकदा आमदारच्या पदावरती आमदारच्या सीटवरती विराजमान झालेले आपल्या चिपळूण संगमेश्वर तालुक्याचे विद्यमान आमदार शांत सुसुभावी असे आमदार श्रीयुत निकम सरांचं आगमन झालेलं आहे. आणि या दत्त जयंती उत्सवानिमित्त मी तरुण उत्कर्ष मंडळ स्थानिक शाखा आणि मुंबई शाखेच्या वतीने मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर आमच्या गवळी समाजाचे सुपुत्र माझा मुस्लिगावचे सुपुत्र आणि आमच्या संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सन्माननीय श्री चंद्रकांतजी भोदरे साहेब सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो. त्याचबरोबर महाराष्ट्र यादव चळवळ ट्रस्ट माझे अध्यक्ष माझ्या मुस्लिम गवळीवाडीचे सुपुत्र, आज त्यांची खरं सांगायचं म्हटलं तर तब्येत बरी नसताना सुद्धा त्या कार्यक्रमाला उपस्थित दाखवलेले असे जिशे टोपे साहेबांचं मी स्वागत करतो. थोर समाजसेवक विजय माणिकशेठच्या खांद्याला खांद्यावर काम करणारे असे बाबूराव शेठ भालेकर त्यांचंही स्वागत करतो. एसीबी स्कूल ज्यांच्या अंडरमध्ये चालते असे डायरेक्टर श्री अमोलजी भोदरे साहेब सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचे स्वागत करतो. त्याचबरोबर टोपे काका आणि रमेंद्र महाडिक, वसंतप्पा तटकरे आणि अनंत शांताराम टोपरे या सर्व मान्यवरांचं मी तरुण उत्कर्ष मंडळ स्थानिक शाखा आणि मुंबई शाखेच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. कृपया आपण साहित्य जे उभे आहात पुढे आमचं बरोबर, कारण सरांची भेट ही खूप लवकर झाली, कारण मला वाटतं बरेच असे प्रोग्राम असतात सरांना. सुशीला माहिती जर का आपण मंदिरामध्ये असाल तर कृपया व्यासपीठावरती यायचं आहे. निकम सर उपस्थित राहिले तर त्यांचं शॉल आणि श्रीफळ देण्यासाठी मी माझ्या स्थानिक मंडळाचे अध्यक्ष पंढरपूरजी तटकरे साहेबांना विनंती करतो की आपण सरांचं सर्वांनी उभं राहून पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देऊया. नवीन कामासाठी, नवीन उमेदीसाठी, नवीन जोमाने पुन्हा एकदा आपला चिपळूण संगमेश्वरचा विकास त्यांनी हाताशी घेतलेला आहे. पाहूया या 5 वर्षामध्ये न झालेल्या कामांची लिस्ट सुद्धा आपण किंवा त्यांना विनंती करायची आहे, जेणेकरून आज हा मंडप जो आपला नवीन दिसतोय तो मंडप आज त्यांच्या सहकार्याने आपल्याला लाभलेला आहे. पुन्हा जोरदार कार्यामध्ये स्वागत करत आहोत.
त्याबरोबर आपला हा मतदान रस्ता आहे, तो सुद्धा त्यांच्या प्रयत्नाने आम्हाला मिळालेला आहे. पुन्हा सांगायचं म्हटलं तर आमच्या मुस्लिकांचं ग्रामदैवत केदारनाथ मंदिर, या मंदिरासाठी जवळजवळ नाही म्हटलं तरी 32 लाख साधारणतः खर्च आहे. तो सरांनी स्वतः उचललेला आहे आपल्या खांद्यावरती. खरोखर सर तुमचं मनापासून अभिनंदन, आभार आहे. त्यावर तर काय अजून मंडळी आलेली नाही सर. दुसरे गावडीवाडीचे सुपुत्र तब्येत बरी नाही तरी त्यांना परत त्यांनी या इलेक्शन मध्ये सरांसाठी तरी खर्च गावात काम केले. असे जी शर्ट टोपे सर मुंबईतून आले होते आणि त्यांच्या कामाला फळ आलं आणि तुम्ही सर निवडून आज बरं वाटतं. शुभेच्छा तुम्हाला पुन्हा एकदा जी शर्ट टोपे सर. नमस्कार मंडळी. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय भोजने साहेब, त्यांचे चिरंजीव आहेत, भारती साहेब, आमदार साहेब आले, बाबर असेल भालेकर, सगळे मंडळी आलेले, सर्व मुंबईहून आले. साहेब फक्त 2 मिनिटं मला बोलायचं जास्त नाही कारण तुमच्या इलेक्शनच्या वेळेला फक्त आम्हाला 10 दिवस मिळाले होते. तोरळ ते इकडे देऊळपर्यंत आम्हाला एरिया दिला गेला होता तुमच्या कार्यकर्त्यांनी. पण तुमचे चाहते आणि तुम्हाला खूप रिस्पेक्ट करणारे लोक आमच्या संपर्कात आले. ते म्हणाले की पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद सदस्य सुद्धा हे रस्ते किंवा पाणी सोय करू शकतात. पण एकच अशी व्यक्ती आहे की ते म्हणजे निकम साहेब, की जे रत्नागिरीला सिव्हिल हॉस्पिटल आहे त्या धर्तीवर ह्या तालुक्यात ह्या संघर्षाच्या परिसरामध्ये एक हॉस्पिटल तुम्हीच करू शकता असं त्यांचं म्हणणं आहे. ही मागणी तुमच्याकडे हजारो लोकांमध्ये मांडायची होती, पण ती संधी पुढे येईल की नाही तुम्हाला शंका असल्यामुळे थोड्याच लोकांना तुमच्याकडे मागणी मागत आहे. त्याचं कारण असं आहे की आमदार होतील, खासदार होतील, मंत्री होतील, हे सरकार येईल ते सरकार येईल, पण हे तुम्ही तुमच्या हस्ते अशी बिल्डिंग व्हावी सिव्हिल हॉस्पिटल, तेही आपल्या संगमेश्वर तालुक्यांमध्ये साधारण संगमेश्वरच्या एरियामध्ये धामणी म्हणा किंवा इकडे जिथे जागा मिळते तिथे पण या परिसरात झाली तर हजारो शेतकऱ्यांचे, हजारो तिथे राहणाऱ्या स्थानिकांचे जीव वाचतील. तर एवढी माझी तुम्हाला विनंती आहे. परत सांगतो, मला हजारो लोकांमध्ये ही मागणी मागायची होती, पण ती संधी मिळेल की नाही शंका असल्यामुळं मी थोडक्यात मागतो आणि 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. नक्कीच टोपे साहेब, आणि निश्चितच मला वाटतं सर आपल्या मागण्या पूर्ण करत आलेल्या पूर्ण करणार आहे. आणि खऱ्या अर्थानं आज आमच्या वाडीची सुद्धा बरेच कामं तुम्ही हाताशी घेतलेली आहेत. पण दुसरं एक सांगायचं म्हटलं तर आमचा जो गणपती विसर्जन तलाव आहे तो मतदारा जो आहे तो खूप वर्ष म्हणजे आम्ही जायला सुद्धा वाट नाही, रस्ता नाही, अशी 2 कामं आम्हाला कुठेही करून द्या अशी आम्ही अपेक्षा बाळगतो. आणि अमोल सर आपल्याला विनंती करतो की आपण 2 शब्द मांडायचे. धन्यवाद. तरुण उत्कृष्ट मित्र मंडळ आयोजित हा 3रा दिवस जो कार्यक्रमाचा खूप छान पद्धतीने चालू आहे. गेले 2 दिवस कबड्डीचा जो कार्यक्रम आहे खूप छान पद्धतीने चालू आहे आणि सगळेच आज इथे जे आपण सगळे कार्यकर्ते आहात, सगळे आपण इथे आहात आणि आपल्या मधला जोश दम उत्साह पाहून मी पण एकदम भारावून गेलेलो आहे. आणि आज आपल्या सोबत आपल्या या चिपळूण संगमेश्वर तालुक्याचे आमदार सन्माननीय शेखरजी निकम सर इथे आले. थोडस टाळ्यांमध्ये आपल्याला जोश दम उत्साह दाखवायचं. एक शायरी बोलू इच्छितो टाळ्यांवरून की बारिश ऐसी हो कि समुद्र में जान आ जाए, बारिश ऐसी हो कि समुद्र में जान आ जाए, और तालियां ऐसी हो कि तरुण उत्कर्ष मित्र मंडल के कार्यक्रम में जोर जम उत्साह आ जाए. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यानंतर आज आपल्या सोबत जे आमदार सर इथे आहेत त्यांच्यासाठी मी 2 शब्द मी बोलू इच्छितो की सुबह लिखता हूं मैं शाम लिखता हूं, सुबह लिखता हूं मैं शाम लिखता हूं, मंजिल लिखता हूं मैं मुकाम लिखता हूं, मंजिल लिखता हूं मैं मुकाम लिखता हूं. वो कलम भी दीवानी होती है, वो कलम भी दीवानी होती है जब मैं शेखर सर का नाम लिखता हूं. सरांना जोरदार टाळ्या झाल्या, जोरदार. आणि त्यासोबत आपल्या सगळ्यांचे इथे लाडके सन्माननीय चंद्रकांतजी भोजने सर इथे आहेत. त्यांच्यासाठी मी एक शायरी बोलू इच्छितो की तस्वीर की तकदीर बदलने वाले को चित्रकार कहते हैं, तस्वीर की तकदीर बदलने वाले को चित्रकार कहते हैं, और हमारे जैसे लाखों कार्यकर्ताओं की तकदीर बदलने वाले को चंद्रकांत जी भोजने साहब कहते हैं. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे.
आणि या संपूर्ण व्याप्तीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण की हे सगळी जी मंडळी आहे ही खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे. इतकी गेली अनेक वर्ष या तरुण पिढीला हे खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करत आहे. मी जास्त बोलणार नाही, कारण आपल्याला पुढील जे कार्यक्रम आहे ते आणि साहेबांचं आपल्याला मार्गदर्शन ऐकायचं आहे. तर इथेच बोलून मी माझे 2 शब्द आटपते घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद अमर सर. पुन्हा एकदा सांगतो हा जो आमचा खालचा रस्ता आहे तो सुद्धा तुम्ही आम्हाला करून देणार आहात. मला वाटतं की ते झालं, ते सांगितलं. हा ते तर झालं. खरं सुंदर मंडप तुम्ही आम्हाला दिलेलं आहे तुमच्या प्रयत्नातून. परंतु हा जो फणसवड्याचा रस्ता आहे तिकडून जाणं येणं म्हणजे चालणं सुद्धा कठीण होत पडतंय, कठीण आहे. अशी 3-4 कामं आम्ही तुम्हाला विनंती करतो की ती पूर्ण व्हावी तशी आमची अपेक्षा आहे. पुन्हा एकदा निकम सरांना विनंती करतो. आणि निकम सर आपल्या गावचं ग्रामदैवत त्याच्यासमोर नतमस्तक होतो. श्री दत्ताच्या चरणी नतमस्तक होतो. आजच्या आपल्या मुचरी गवळवाडीतील तरुण उत्कर्ष मंडळ या मंडळाच्या वतीने गेले काही वर्ष अतिशय उत्साहपूर्वक दत्त जयंतीच्या निमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम आपण नेहमीच साजरे करत आलो. विशेषतः कबड्डीचे सामने असतील, इतर गोष्टी असतील, या सगळ्यामध्ये या मंडळाचं योगदान खूप आहे. आणि अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांचा आपल्या सगळ्यांच्या पाठी आधार आहे, ज्यांचा या सगळ्या कार्यक्रमामध्ये मोठा सहभाग आहे, ज्यांचं मार्गदर्शन तुम्हा आम्हा सगळ्यांसाठी कायमस्वरूपी उपयोगी आहे, ते आदरणीय भोजने साहेब, आदरणीय बाबूराव भालेकर साहेब, ज्यांनी आत्ताच आपलं मनोगत व्यक्त केलं. आणि शायरी कशा पद्धतीने बोलली जाते त्यांच्याकडूनच ऐकायला नेहमीच मिळत असतं, ते अमोलजी भोजने. मार्गदर्शन मनोगतामध्ये काही गोष्टी आपल्याला सुचवल्या ते आदरणीय टोपरे साहेब, वसंतजी तटकरे, शांतारामजी टोपरे, रमेशजी माडिक, प्रवीणजी माडिक, रघुनाथ भालेकर, आनंद तटकरे, जयवंत मिरगल, शशिकलाताई माडिक, पांडुरंग तटकरे. या व्यतिरिक्त देखील अनेक मान्यवर आहेत. सर्वच आदरणीय मान्यवर, माझे सर्व तरुण मित्र, माझ्या भगिनी आणि बंधू. वेळ फार कमी आहे, कारण फार ठिकाणी अजून जायचंय आणि मुंबईत पण जायचं. पण काही झालं ते मुचरीला यायचंच होतं, कारण मुचरीचा दत्त जयंतीचा उत्सव म्हणजे एक वेगळी ऊर्जा आणि एक वेगळी दिशा देणारा नेहमी ठरत. एका बाजूला तुमची आमची देवाबद्दल असलेली भक्ती आणि शक्ती ही तर असतेच, पण ह्याच उत्सवाच्या निमित्ताने मुंबईची मंडळी, गावातली मंडळी, चिपळूणची आमची मंडळी आणि इतर भागातून येणारे सगळेच ह्या वाडीतील सर्व ग्रामस्थ, माझ्या भगिनी, ह्या सगळ्यांनी एकत्र येणं खरं म्हटलं ह्या उत्सवाचं खरं गमक. कारण आज आपण सर्वच जण इतके आपापल्या कामात बिझी असतो की घरातल्या घरात देखील आपण कोणाशी गप्पा मारत असतो. हल्ली तर मोबाईलमुळे गप्पा विषयच बऱ्यापैकी संपलाय. कारण आल्यानंतर आपण एकमेकाकडे जातो, बसतो, फिरतो, प्रत्येक वाडीत फिरत असायचो. पण आज तो एक जण, असे समजा आम्ही 5 जण बसलो तर 5 जण 5 दिशेला आपापला मोबाईल मध्ये आपण असतो, त्यामुळे कुठेतरी संवाद कमी होतो. आणि अशा वेळी या उत्सवाच्या निमित्ताने एकमेकाशी संवाद होतो, एकमेकाशी सुखदुःखात, एकमेकाच्या अडीअडचणीत, एकमेकाची नव्या पिढीशी ओळखी या निमित्तानेच होत असतात. म्हणून माझ्या लेखी हा उत्सव अतिशय खूप महत्वाचा. आणि हा उत्सव मुचरीचा असतो. आता मी लवकर आलो, जरा अजून उशिरा आलो असतो म्हणजे तुम्हाला सगळ्यांना जो उत्साह असतो इथल्या लोकांचा तो आपल्याला बघायला. आज आपल्या गावातला मुलगा साहिल तटकरे सारखा चार्टर्ड अकाउंटंट देखील होऊ शकला. ही ग्रामीण भागातली मुलं आता पुढे जातात, शिकतात, ही देखील आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट. आज चिपळूण सारख्या ग्रामीण भागाच्या ठिकाणी इंटरनॅशनल स्कूलच्या धर्तीवर भोजने साहेबांच्या मार्गदर्शनावर, अमोलच्या पुढाकाराने अतिशय उत्तम पद्धतीने ही हायस्कूल देखील चालू. त्या हायस्कूल मध्ये देखील ग्रामीण भागातील इंटरनॅशनल स्कूल मध्ये अनेक मुलं आज शिक्षण घेतात. त्यांच्या माध्यमातून देखील एक चांगल्या पद्धतीने दर्जा आणि गुणवत्तेचा लाभ देखील जवळपासच्या मुलांना खूप चांगल्या पद्धतीने, जे गुणवत्ता आपल्याकडे आहे, गुणवत्तेला न्याय देण्याचं काम आणि त्याला सपोर्ट करण्याची भूमिका ही तुम्ही आम्ही सगळ्यांनी इथून पुढच्या काळात घेणं गरजेचं. काही कामं सांगितली,
माझ्या हिशोबाने त्यातलं हे जे मेन काम सांगितलं ते मंजूर झाले. मधला रस्ता आधीच झाला. प्रभूकडे ते काम आहे, म्हणजे आज म्हणताय ना तुम्ही खाली जाणार कणसवण्यात जात होतो, प्रभूकडे कामही हे मंजूर होऊन आले. थोडस देवरूख मध्ये अडचण काय, लिमिटेड कॉन्ट्रॅक्टर आणि थोडीशी मोनोपॉली पण, कारण मी थोडस बघतोय मोडायची, पण माझ्याही अजून तेवढी जमत नाही. कारण हे जे ठराविक लोक ह्या कॉन्ट्रॅक्टरशीच निगडीत येतं, कारण हे दक्षिण विभागात येतं. आमच्याकडे उत्तर विभागामध्ये अनेक जण कॉन्ट्रॅक्टर वेगवेगळे खूप आहेत, म्हणजे चिपळूणला एवढी स्पर्धा आहे की बोलायचं काम नाही. इथं नेमके 3-4 जण आहेत, प्रभू जाहिद खान आणि हे 2-4 सोडले तर फार मोठ्यांची स्पर्धा नाही. मग हे कामं घेऊन ठेवतात आणि मुदत असते 2-3 वर्षाची. शेवटी संपता ती कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न. तरी मी प्रभूच्या पाठी आहे, सातत्याने पाठीवर आहे. ह्या आता दिवा लगेच सुद्धा आता मी वालेकरला सांगेन की आता सोमवार नंतर आल्यानंतर एकदा परत पाठपुरावा करून लवकरात लवकर. खरं म्हटलं तर त्यांनी त्या दुरुस्तीचं काम करून द्यायचं सांगितलं होतं पावसाच्या आधी, पण इलेक्शनच्या मधल्या पिरियडला मलाही तेवढा पाहिजे थोडा पाठपुरावा करता आला नाही. पण कायमस्वरूपी तो रस्ता चांगल्या पद्धतीने कसा होईल ही भूमिका ठेवून आपण चांगलं काम करू. आणि प्रभूकडे म्हणून मी पण फार बाकीच्या कॉन्ट्रॅक्टर पेक्षा त्याचं काम निश्चितपणे चांगलं आहे. त्यामुळे जेव्हा होईल तेव्हा ते काम चांगलंच होईल, कारण त्याबद्दल काय म्हणजे तेवढा विश्वास निश्चितपणे. बाकीची कामं काही सांगितली. गणेश विसर्जनाच्या घाटात मी येत्या काही दिवसात आता अजून माझ्या मुलाचं कॉन्व्होकेशनचं असल्यामुळे साहेब तिकडे जावं लागल्यामुळे अजून मी खरी आमदारकीची शपथ पण माझी 16ला सकाळी होईल. आणि तोपर्यंत कायदेशीर ज्या गोष्टी असतात त्या जरी नसल्या तरी आपण ते काम चालूच असतात. तर तेही काम आपल्याला नजीकच्या काळात करतायत. मंडपाचं काम झालेलं आहे, पुढे देखील काही काम शिल्लक आहे. कोयना भूकंप मध्ये आपल्याला एक फिनिशिंग कशा पद्धतीने राहिलेल्या कामाचं करताय, कारण कोयना भूकंप एवढ्यासाठी, बाकी ठिकाणच्या कामाला संमतीने काम नाही, बक्षीस पात्रात होतं आणि बक्षीसपत्र आपली जागा द्यायची म्हणजे परत अडचणी वाढल्या. त्यामुळे त्याही माध्यमातून तेही काम आपण पुरं करू. कारण या गवळवाडीमध्ये 14 पासून म्हणजे मी पहिल्या वेळी ज्यावेळी या भागामध्ये नौका होतो, नवीन याच कार्यक्रमाला येण्याची संधी मला मिळाली. तिथून थोड्या थोड्या ओळखी झाल्या. नंतर आज तुम्ही ज्या पद्धतीने प्रेम केलं आणि भोजने साहेबांचा देखील आशीर्वाद ज्या पद्धतीने आपल्याला लागला, टोपरे साहेब असतील या मंडळींनी देखील सातत्यपूर्व या माझ्या इलेक्शन मध्ये पण खूप मेहनत घेतलीत तुम्ही, आणि म्हणूनच एवढ्या चांगल्या पद्धतीने निवडून येण्याची दुसऱ्या वेळी देखील आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नांना संधी मिळाली. त्यानिमित्ताने मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. टोपरे साहेबांनी सांगितलं की हॉस्पिटल होणं गरजेचं. आपल्याला हॉस्पिटलची सोय खऱ्या अर्थाने होत असताना देवरूख सारख्या ठिकाणी आपण तिथं तालुक्याचं रुग्णालय खूप चांगलं म्हणजे नव्या दर्जावर खूप चांगल्या पद्धतीने बांधले. आपण त्याला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्याच्या दृष्टीने आपलं काम चालू आहे. त्याची प्रोसेस आहे, त्याला वेळ लागतो थोडा, आणि ते जर झालं तर खूप मोठी सुविधा तिथं होते. आणि संगमेश्वर मध्ये जे ट्रॉमा केअर सेंटर आहे त्याचं रूपांतर रुग्णालय आणि ट्रॉमा केअर सेंटर, कारण हायवेवर आहे, हायवे मोठा झालाय आता नव्याने हायवेची बांधणी होते, त्यामुळे हायवेवर एखादं ट्रॉमा केअर सेंटर अत्यंत अत्याधुनिक पद्धतीने कसं होईल या दृष्टीचे पण प्रयत्न निश्चित माझे आहेत. आणि ते येत्या काही दिवसात तुम्हाला त्याच्याही बाबतीतले रिझल्ट मिळतील. कारण खासगी हॉस्पिटल चालवणं एवढं सोपं काम नाही. कारण देरवणला हॉस्पिटल आहे ते चालतं म्हणजे मेडिकल कॉलेज आहे, बाकी सगळ्या फॅसिलिटी आहे. खासगी आपण किती म्हटलं ते उत्साह चालू करतील, परंतु डॉक्टर मेंटेन करणं, कारण इमारत किती चांगली आहे ही डॉक्टर इतके फार महत्वाचं नाही, तो डॉक्टर कसा आहे हे महत्वाचं आहे. कारण शेवटी जीवाशी खेळणार आहे. नुसते एसी रूम आहेत, अमुक आहेत आणि डॉक्टरच नसेल तर त्याचा काय फार मोठा उपयोग होत नाही. त्यामुळे ह्या योजना शासकीय आणि शेवटी खासगीचे दर आज मनात येईल ते दर असतात, त्यामुळे सर्वसामान्यांना ते परवडत नाही. आज एक चांगली गोष्ट या शासनाने केले की 1.5 लाखापर्यंत जी आपल्याला सुविधा होती ती आज 5 लाखापर्यंत आहे. म्हणजे जर बायपास करायची वेळ येऊ नये पण आली तर ते ऑपरेशन देखील आज मोफत शासनाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने होऊ शकतंय. त्यामुळे ह्याच खूप चांगल्या सोयी शासन करतंय.
मुलींच्या शिक्षणासाठी ठीक आहे, आपल्याला ह्या वाढीपुरता विचार केला तर आपल्याला पूर्ण स्कॉलरशिप आधीच होती, परंतु बाकीच्या समाजाशी निगडीत म्हटलं तर आज ओबीसीला 50% होती ती आज 100% मुलींना फी मध्ये सवलत मिळते. त्यामुळे मुलांनी शिकलं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे, त्यासाठी मेहनत घेतली पाहिजे, कष्ट केले पाहिजे. भोजने साहेबांसारखा एक सर्वसामान्य माणूस आज व्यवसाय, धंदा आणि कष्ट, हार्डवर्क आणि या सगळ्याच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या क्षेत्रात नाव कमवलं. त्यामुळे ही सगळं करत असताना सगळ्या गोष्टी सहज साध्य नसतात, प्रचंड मेहनत करावी लागते आणि आपण देखील कुठेही मेहनतीमध्ये कमी पडणार नाही हा विश्वास देखील निश्चित आहे. आजच्या दिवशी आपण मला बोलवलं, प्रेमाची शाल पांघरली. ही शाल म्हणजे एक नवी दिशा आणि ऊर्जा देणार. एका बाजूला तुम्ही तुमच्या भावना शालीतून व्यक्त केल्या आणि एका बाजूने माझं असलेल्या कर्तव्याची जाणीव देखील त्या माध्यमातून आपण करून दिलेली. त्यामुळे हे कर्तव्य जपणं, वाढवणं, तुमचा जो आपला प्रेमाचा संवाद आहे तो ह्याही पेक्षा कसा वाढेल, म्हणजे ते कामाच्या माध्यमातून असेल. शेवटी कामातूनच आपल्या शेवटी गोष्टी सगळ्या वाढत असतात आणि ते करण्यासाठी मी पूर्णपणे कटिबद्ध आहे. ही गवळवाडी म्हणजे एक आपली वाडी, एक आपलं कुटुंब आहे. आपण एका कुटुंबात असल्यासारखे गेले काही वर्ष सातत्याने राहत आलेलो आणि हेच जपण्याचं काम मी निश्चितपणे करेन एवढंच आजच्या दिवशी सांगतो. मनापासून सर्वांना जे वडीलधारे आहेत त्यांच्याबद्दल ऋण आणि कृतज्ञता व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांना दत्त जयंतीच्या निमित्ताने, कारण 6:30 मला म्हणाले जन्म हे चालू होणार, तर 6:30च्या पुढे काही बोलणं उचित होणार नाही. त्यामुळे सगळ्यांना मनापासून जन्मदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि यंदा थोडा बदल झाला, पुढच्या वर्षी अजून कसा बदल होईल या दृष्टीचे प्रयत्न मी नक्की करेन एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. अशाच पद्धतीने आपण ज्या पद्धतीने आपल्या कामाची घोडदौड आहे त्याच पद्धतीने माझ्या बाईसाठी जे काही कामं सांगितले त्या कामांचा आपण पाठपुरावा करू. आम्हाला ज्या आमच्या मनामध्ये काही गोष्टी आहेत त्या व्हाव्यात अशी अपेक्षा बाळगतो आम्ही तुमच्याकडनं आणि आपण त्या कार्यक्रमाला उपस्थित दाखवली आणि आपण सुंदर असं काही का होईना एक वक्तव्य असतो तो किती लोक जरी असले तरी त्याला ते मनोगत मांडायचंय म्हणजे मांडायचं आहे आणि तेच मनोबल वाढवण्याचं काम आपण करत आहात. सर धन्यवाद. मी तुम्हाला पुन्हा एकदा या ठिकाणी कार्यक्रमाला आलात कार्यक्रम शोभा वाढवले त्याबद्दल मी तरुण कृषी मंडळ स्थानिक शाखा आणि मुंबई शाखेच्या वतीने आपल्याला आभार मानतो.